काल आपण हे की कन्स्ट्रेंट बघितले, आज DDL स्टेटमेंटमधली उरलेली स्टेटमेंट बघणार आहोत. DDL म्हणजे काय? डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज, ज्यामधून आपण काय करतो, काहीतरी आपण डिफाईन करतो, एखादा ऑब्जेक्ट डिफाईन करतो, क्रिएट करतो, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज करतो, ड्रॉप करतो, हे बघणार आहोत. मग त्याच्यामधलं एक काय होतं? क्रिएट. एखादा डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आपण काय क्वेरी वापरली? क्रिएट डेटाबेस, डेटाबेस नेम सुरुवातीला. एखादं टेबल क्रिएट करण्यासाठी क्रिएट टेबल, टेबल नेम. कॉलम त्याचा डेटा टाईप, दुसरा कॉलम त्याचा डेटा टाईप, तिसरा कॉलम त्याचा डेटा टाईप, अँड सो ऑन. आणि त्याच्यासमोर काल जे आपण कन्स्ट्रेंट शिकलो ते आपण कन्स्ट्रेंट लिहिले. त्याच्यानंतर एखादा टेबल आपण क्रिएट करतो, तसं जर एखादं टेबल ड्रॉप करायचं झालं, ते टेबल काय करायचं आहे? ड्रॉप करायचं आहे. म्हणजे ते टेबलसुद्धा डिस्ट्रॉय झालं पाहिजे आणि अर्थातच त्याच्या आतमधला डेटासुद्धा डिस्ट्रॉय झाला पाहिजे. तर काय? ड्रॉप टेबल, टेबल नेम, जे काही असेल ते. ट्रंकेट. ट्रंकेट म्हणजे काय करणार? टेबल डिलीट करणार नाही, फक्त टेबलच्या आतमधला डेटा डिलीट करणार. तर त्याला काय? ट्रंकेट टेबल. हा ड्रॉप आणि ट्रंकेटमधला फरक आहे, इंटरव्ह्यूला विचारला जातो. त्याच्यानंतर अल्टर कमांड आता आपण बघत आहोत. इट इज यूज टू मॉडिफाय टेबल स्ट्रक्चर. एखाद्या टेबलमध्ये जर मला कॉलम ॲड करायचं असेल तर ट्रंकेट कमांड तर अल्टर कमांड वापरून मी कॉलम ॲड करू शकतो. आपण आता काय केलं? सुरुवातीला एक टेबल बनवलं ज्याच्यामध्ये फक्त 2 कॉलम होते. काय काय होते? एक म्हणजे ID आणि दुसरा म्हणजे नेम. हे 2च कॉलम होते. हे टेबल क्रिएट केलं आणि टेबल क्रिएट केल्यानंतर ही 3 रेकॉर्ड्स त्यामध्ये ॲड केली. या रेकॉर्ड्समध्ये मी फक्त नेमची व्हॅल्यू ॲड केली, ID ॲड केला नाही. परंतु इथे ऑटो इन्क्रिमेंट हा कन्स्ट्रेंट लावल्यामुळे ॲटोमॅटिक त्यांना ID असाइन केले जाणार. अशा प्रकारे 3 रेकॉर्ड्स ॲड केली. आणि आता यामध्ये मला जर नवीन रेकॉर्ड्स ॲड करायचं असेल तर मी काय केलं? अल्टर टेबल, टेबल नेम, ॲड कॉलम, कॉलम नेम. अल्टर टेबल, टेबल नेम, ॲड कॉलमचं नाव आणि त्याचा डेटा टाईप. ही कमांड दिल्यानंतर काय होतं? एक नवीन कॉलम ॲड होणार ज्याचं नाव सॅलरी असणार आणि डेटा टाईप काय असणार? डबल असणार. रन केलं तर बघा आला सॅलरी कॉलम. सुरुवातीला काहीच व्हॅल्यू यामध्ये नव्हत्या म्हणून इथे नल येतं आहे. त्याच्यानंतर हा कॉलम जर मला मॉडिफाय करायचं असेल तर मी काय करणार? सेम क्वेरी लिहिणार, फक्त ॲडच्या ठिकाणी काय लिहिणार? मॉडिफाय लिहिणार. अल्टर टेबल EMP मॉडिफाय सॅलरी नावाचा कॉलम मला मॉडिफाय करायचा आहे. आणि डबलच्या ऐवजी मला तिथे काय द्यायचं आहे? फ्लोट द्यायचं आहे. मग ही क्वेरी रन करण्यापूर्वी जर मी या टेबलचं स्ट्रक्चर बघितलं, डेस्क EMP जर बघितलं तर इथे डेटा टाईप काय आहे? सॅलरीचा डबल आहे. पण जेव्हा मी ही क्वेरी रन करतो अल्टर टेबल, टेबल नेम, मॉडिफाय कॉलम नेम, डेटा टाईप ही, तेव्हा काय होणार? सॅलरी कॉलमचा डेटा टाईप आता काय डबल होता तो काय होणार? फ्लोट होणार. आता डिस्क्राईब टेबल करून बघतो. डेस्क टेबल नेम काय झाला? सॅलरीचा डेटा टाईप चेंज झाला, फ्लोट. त्याचप्रमाणे इथे बघा नेममध्ये मॅक्झिमम 20 कॅरेक्टर्स मागू शकतात. ते आता मला जर 40 करायचे असतील तर मी काय करणार? अल्टर टेबल, टेबल नेम, मॉडिफाय कॉलमचं नाव काय? नेम, डेटा टाईप वॅरकॅर आणि 20 आहेत त्याऐवजी मी इथे काय लिहिणार? आता 40 लिहिणार. मग ही क्वेरी रन केली आणि डिस्क्राईब एम्प्लॉई याच्यावरती रन केलं तर बघा आता इथे नेम या कॉलमचा डेटा टाईप वॅरकॅर आहे, पण मगाशी 20 कॅरेक्टर मॅक्झिमम घेऊ शकत होता, आता किती घेऊ शकतो? 40 कॅरेक्टर घेऊ शकतो. मग इथे आपण काय केलं? कॉलम, नवीन कॉलम एक्झिस्टिंग टेबलमध्ये ॲड कसा करायचा तो बघितला, मॉडिफाय कसा करायचा तो बघितला. आता तो कॉलम मला काढून टाकायचं असेल, याच्यातला सॅलरी नावाचा कॉलमच काढून टाकायचा आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केल्यावरती दिसतंय बघा. हा सॅलरी कॉलम काढून टाकायचं असेल तर काय करणार? अल्टर टेबल EMP ड्रॉप सॅलरी. सॅलरी म्हणजे हे काय झालं? कॉलम नेम. रन करतो आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून बघितलं तर इथला सॅलरी कॉलम गेलेला आहे. म्हणजे ॲड, मॉडिफाय आणि ड्रॉप हे 3 ऑप्शन इथे अल्टरमध्ये आपल्याला दिसतात. मग इथे काय आहे? ॲडिंग न्यू कॉलम टू एक्झिस्टिंग टेबल. सिंटॅक्स काय? अल्टर टेबल, टेबल नेम,
अल्टर टेबल टेबल नेम ॲड कॉलम नेम आणि त्याचा डेटा टाईप. आता असंच मी काय करणार, तीन गोष्टी करणार. ॲडिंग न्यू कॉलम टू एक्झिस्टिंग टेबल होतं ना, तसंच इथे काय मॉडिफाईंग कॉलम ऑफ एक्झिस्टिंग टेबल, ड्रॉपिंग अ कॉलम फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. आता इथे काय काय केलं मी चेंज, अल्टर टेबल टेबल नेम ॲडच्या ठिकाणी काय केलं मी मॉडिफाय शब्द वापरला, बरोबर ना, मॉडिफाय शब्द वापरला. आणि त्याच्यानंतर ड्रॉप करताना अल्टर टेबल टेबल नेम आणि इथे काय ड्रॉप कॉलम नेम. कॉलम नेमच्या परत पुढे डेटा टाईप लिहायची गरज नाही, त्या कॉलमवरून तो डिलीट करून टाकणार. अशा प्रकारे इथे या तीन क्वेरी आपण बघितल्या. अल्टर टेबल द्वारे आपण काय करू शकतो, अल्टर कमांडद्वारे एखाद्या टेबलमध्ये नवीन कॉलम ॲड करू शकतो, एक्झिस्टिंग कॉलम आपण मॉडिफाय करू शकतो आणि एक्झिस्टिंग कॉलम ड्रॉप करू शकतो. हा मॉडिफाय करू शकतो, याच्यामध्ये तुम्ही इथे की कन्स्ट्रेंटसुद्धा देऊ शकता जे ऑप्शनल आहेत. कन्स्ट्रेंट याच्यामध्ये तुम्ही कन्स्ट्रेंटसुद्धा देऊ शकता, जे का काल आपण की कन्स्ट्रेंट दिले, तर हा पार्ट ऑप्शनल आहे. कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो तो पार्ट ऑप्शनल आहे असं समजा. कॉलम नेम, डेटा टाईप आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट. मी आता हे आपण अल्टरचे तीन युसेज बघितले. ॲड, मॉडिफाय आणि यांनी काय ड्रॉपचं एक्झाम्पल दिलेलं नाही वाटतं. त्यानंतर आता आपण रिनेम करून बघूया. क्रिएट बघितलं, ड्रॉप बघितलं, अल्टर बघितलं, ट्रंकेट बघितलं. ट्रंकेट आणि ड्रॉपमधला फरक काय सांगितला, ट्रंकेट आहे ते फक्त टेबलमधला डेटा डिलीट करतं, टेबल डिलीट करत नाही. परंतु ड्रॉप काय करतं, टेबलही डिलीट करतं, आतमधला डेटासुद्धा डिलीट करतं. आता एक रिनेम कमांड दाखवतो. एखादा कॉलम रिनेम करायचं असेल आणि टेबल अख्खं रिनेम करायचं असेल तर इथे अल्टर टेबल सोबत आपण रिनेम सुद्धा करू शकतो. मगाच्या ज्या दोन वेबसाईट होत्या, SQL ही कुठली आहे, जावा टी पॉईंट वेबसाईट आणि W3 स्कूल वेबसाईट, ह्याच्या अगोदर ओपन केली ती, त्यावरती ही कमांड नव्हती पण माझ्या लक्षात होती म्हणून सांगितलं. आपण अल्टर टेबल या कमांडद्वारे आपण रिनेम सुद्धा करू शकतो कॉलमला. काय आहे सिंटॅक्स, अल्टर टेबल टेबल नेम, रिनेम कॉलम, जुन्या कॉलमचं नाव टू नवीन कॉलमचं नाव. इथे समजा हे जे टेबल आहे, इथे नेमच्या ठिकाणी समजा मला स्टुडंट करायचं असेल तर मी काय करणार, अल्टर टेबल EMP, त्याच्यानंतर इथे रिनेम कॉलम, जुन्या कॉलमचं नाव काय नेम, टू नवीन कॉलमचं नाव काय स्टुडंट. अल्टर टेबल टेबल नेम, रिनेम ओल्ड कॉलम नेम टू न्यू कॉलम नेम. ही क्वेरी कशामध्ये चालते, MySQLच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये चालते, नवीन व्हर्जनमध्ये आलेलं आहे हे. आणि 5.5 मध्ये हे चालत नाही. आता 5.5 व्हर्जनचे आपल्याला दोन ड्रॉबॅक्स मिळालेले आहेत. एक म्हणजे चेक कन्स्ट्रेंट त्याच्यात चालत नाही आणि ही रिनेमची कमांड चालत नाही.
मग ही रिनेम ऐवजी इथे चेंजवालं लिहून बघूया. चेंजवाली कमांड, रिनेम ऐवजी चेंज. ओल्ड कॉलम नेम स्पेस न्यू कॉलम नेम, ओल्ड कॉलम नेम स्पेस न्यू कॉलम नेम आणि त्याचा डेटा टाईप. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. तर इथे बघा नेम, इथे काय होतं, नेम होतं ना वरती त्या कॉलमचा हेडर, तो आता काय झाला, स्टुडंट झाला. आणि अल्टर टेबल EMP रिनेम कॉलम ओल्ड कॉलम नेम. हे आता मला जर पुन्हा स्टुडंट आहे त्या ठिकाणी एम्प्लॉई जर करायचं असेल तर काय, स्टुडंट टू एम्प्लॉई. हा सिंटॅक्स कशामध्ये चालतो, MySQLच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये आणि ओरॅकलमध्ये असं तिथे म्हटलं आहे रिनेम. ह्याच्यामध्ये जर मी करायला गेलो तर ते चालणार नाही, एरर देणार. याच्या पुढे जरी मी असा डेटा टाईप दिला तरी ते चालणार नाही, कारण इथे रिनेमच्याच इथे तो एरर दाखवतोय. कळलं? म्हणून ह्याच्यामध्ये कसं करायचं, चेंज टू काढून टाकायचा आणि इथे हा जो कॉलम नावाचा शब्द आहे तो ऑप्शनल आहे. रन केलं, झालं. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल केलं तर एम्प्लॉई नाव झालेलं आहे. मग असे हे दोन सिंटॅक्स आहेत. इथे कॉलम शब्द ऑप्शनल आहे. ठीक आहे, आपण जेवढं कमीत कमी होईल, छोट्यात छोट्या सिंटॅक्स होईल तेवढं बघणार. मग इथे सिंटॅक्स कसा झाला, अल्टर टेबल टेबल नेम आणि इथे आपण काय शब्द वापरला, चेंज. चेंज स्टुडंट म्हणजेच काय होता हा, ओल्ड कॉलम नेम. आणि एम्प्लॉई म्हणजे काय होता हा, न्यू कॉलम नेम. आणि इथे काय, त्याचा डेटा टाईप. असं ही एक कमांड झाली. ही कशामध्ये चालते, MySQL 5.5 मध्ये चालते. आणि नवीन व्हर्जनमध्ये कुठली कमांड चालते, पहिली होती ती, ही रिनेमवाली. मग मी इथे दोन्ही कमांड इथे लिहून ठेवतो. इथे काय आहे, रिनेम, आणि इथे काय आहे, चेंज. इथे सुद्धा डेटा टाईप दिला तरी चालतो. दोघांमध्ये फरक काय आहे, इथे रिनेम आहे, इथे चेंज आहे. इथे टू आहे, इथे टू नाही. हा फरक आहे. आता जर आपल्याला टेबललाच जर रिनेम करायचं असेल तर, टेबलला जर रिनेम करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक कमांड आहे. मग हे जे टेबल आहे, टेबलचं नाव काय आहे, EMP आहे. मग EMP टेबलच्या ऐवजी मला एम्प्लॉई हे नाव द्यायचं असेल तर काय करणार मी, रिनेम, स्मॉलमध्येच लिहितो, रिनेम टेबल EMP टू एम्प्लॉई आणि रन करतो. रन केल्यानंतर मी आता जर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केलं तर रिझल्ट येणार नाही. बघा एरर आला इथे. आणि जर मी इथे एम्प्लॉई लिहिलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, तर मात्र रिझल्ट येणार, कारण आता टेबलचं नाव चेंज झालं, रिनेम केलं आपण. रिनेम टेबल टेबल नेम टू नवीन टेबल नेम. जे इथे सिंटॅक्स कसा झाला, रिनेम टेबल
टेबल नेम. आता हे टेबल नेम म्हणजे काय असणार, ओल्ड टेबल नेम. हा ओल्ड टेबल नेम, जुनं टेबलचं नाव. टू न्यू टेबल नेम. मग ही कमांड वापरून आपण काय केलं, रिनेम टेबल EMP टू एम्प्लॉई असं केलं. रिनेम टेबल EMP टू एम्प्लॉई, हे टेबलचं जुनं नाव, हे टेबलचं नवीन नाव. मग अशा प्रकारे आपण टेबलला रिनेम केलं. मग अल्टर हे काय झालं, डेटा डेफिनेशन लँग्वेज, क्रिएट, ड्रॉप, ट्रंकेट, अल्टर आणि रिनेम. आता ही रिनेम हा अल्टरचा पार्ट नाही आहे. हे 1 2 3 4 क्वेरी अल्टरने सुरू होत आहेत, पण हा अल्टरचा पार्ट नाही आहे, म्हणून आपण ही रिनेम टेबल क्वेरी सेपरेट घेऊया. मग अशा प्रकारे आपण या डेटा डेफिनेशन लँग्वेज बघितल्या. याच्यामधल्या डेटा डेफिनेशन लँग्वेज बघितल्या, DDL, क्रिएट, ड्रॉप, अल्टर आणि ट्रंकेट. यांचा उपयोग काय होतो, एखादा ऑब्जेक्ट, टेबल असेल, डेटाबेस असेल, त्याला क्रिएट करण्यासाठी, ड्रॉप करण्यासाठी, मॉडिफाय करण्यासाठी, त्याच्यामधला कंटेंट डिलीट करण्यासाठी यांचा वापर होतो. फक्त डेटाबेस आणि टेबलच नाही, तर पुढे पुढे आपण बघणार आहोत फंक्शन, प्रोसिजर्स, ट्रिगर्स, हे सुद्धा क्रिएट करण्यासाठी, ड्रॉप करण्यासाठी, ऑल्टर करण्यासाठी यांचा वापर होतो. आता महत्त्वाची स्टेटमेंट सुरू होत आहेत, ती म्हणजे DML स्टेटमेंट. DML स्टेटमेंटमधलं आपण एक इन्सर्ट नावाचं स्टेटमेंट बघितलं होतं. टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचं स्टेटमेंट. मग टेबलमध्ये इन्सर्ट करायचे 3 मार्ग आहेत, त्याच्यामधले फक्त मी तुम्हाला 2 मार्ग दाखवले होते. आता तिसरा मार्ग सुद्धा बघूया. एम्प्लॉई टेबल ड्रॉप करतो आणि इथे एक टेबल बनवतो, ID, नेम आणि तिसरा कॉलम सॅलरी. हे टेबल क्रिएट करतो. टेबल क्रिएट झालं. आता याच्यामध्ये मी रेकॉर्ड ॲड करतो, इन्सर्ट करतो. इन्सर्ट इनटू EMP व्हॅल्यूज. व्हॅल्यूजमध्ये एक पद्धतीने मी कसं ॲड करायचो, इथे कॉलमची नावं न देता ज्या सिक्वेन्सने कॉलम्स आहेत त्या सिक्वेन्सने व्हॅल्यू टाकत जातो. IDला नल व्हॅल्यू टाकली. इथे ऑटो इन्क्रीमेंट असल्यामुळे ॲटोमॅटिक तो तिथे 1 घेणार, पुढच्या रेकॉर्डला 2 घेणार, त्याच्या पुढच्या रेकॉर्डला 3 घेणार. त्याच्यानंतर इथे नेम टाकतो, त्याच्यानंतर इथे सॅलरी टाकतो. झालं. ही एक पद्धत डेटाबेस नाही, टेबलमध्ये रेकॉर्ड ॲड करायचे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP जर मी करून बघितलं तर बघा इथे ॲड झालेलं आहे. ही एक पद्धत. आता दुसरी पद्धत कशी आहे ती बघा. दुसरा रेकॉर्ड ॲड करतो. आता जेवढ्या कॉलममध्ये व्हॅल्यू टाकायची आहे तेवढ्याच कॉलमची नावं मी इथे देणार. नेममध्ये मला व्हॅल्यू टाकायची आहे आणि सॅलरीमध्ये टाकायची आहे. मग मी इथे तसं देणार, फक्त नेम आणि सॅलरी. म्हणजे काय, नारायण ही व्हॅल्यू नेम या कॉलममध्ये जाणार, 6 लाख ही व्हॅल्यू सॅलरी या कॉलममध्ये जाणार. जर मी असं उलटं केलं, आधी सॅलरी स्पेसिफाय केली आणि मग इथे नेम स्पेसिफाय केलं, तर हे सुद्धा मला उलटंच करावं लागेल. इथे पहिलं 6 लाख द्यावे लागतील आणि मग इथे नेम नारायण द्यावं लागेल. म्हणजे काय, 6 लाख ही व्हॅल्यू सॅलरीमध्ये जाणार, नारायण ही व्हॅल्यू नेममध्ये जाणार. म्हणजे इथे जो सिक्वेन्स असणार त्याच सिक्वेन्समध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिल्या पाहिजेत. मग इथे रन केलं आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून बघतो तर 2 रेकॉर्ड ॲड झाली. आणि आता तिसरी ॲड करायची मेथड, तिसरी मेथड इन्सर्ट, म्हणजे मल्टिपल रेकॉर्ड ॲड करण्यासाठी. इन्सर्ट इनटू EMP व्हॅल्यूज. आता मी इथे काय करतो, सेम ही जी वरची टेक्निक आहे तीच वापरतो, फक्त काय करतो ते बघा. इन्सर्ट इनटू EMP व्हॅल्यूज, एक व्हॅल्यू झाली, कॉमा करून अशा मल्टिपल व्हॅल्यूज घेतो.
समजलं? व्हॅल्यूजच्या समोर मी एकच टपल देत होतो ना, मग अशी आता 2-3 टेपल कितीही टपल मी देऊ शकतो. सुटसुटीत दिसावं म्हणून मी खाली खाली लिहिलं. हे कॉमा सेपरेटेड अशी कितीही गोल 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 ब्रॅकेट मी देऊ शकतो आणि मल्टिपल रेकॉर्ड्स ॲट अ टाईम मी ॲड करू शकतो. आता मी जर रन केलं तर सध्या 2 रेकॉर्ड्स आहेत, 2 आणि ही 3 किती होणार? 5 होणार. इथे नारायण नावाचं ऑलरेडी रेकॉर्ड आहे ना, आपण काय करूया, इथे माधव म्हणून ॲड करूया. चला रन करूया. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून बघितलं तर मगाशी 3 आणि मगाशी 2 आणि आताची 3 टोटल किती झाली? 5 रेकॉर्ड्स ॲड झाली. म्हणजे इन्सर्ट कमांड आपण 3 पद्धतीने वापरू शकतो. एक म्हणजे इथे कॉलमची नावं स्पेसिफाय न करता ज्या सिक्वेन्सने तुम्ही कॉलमची नावं डिफाईन केलेली आहेत त्या सिक्वेन्सने तुम्हाला व्हॅल्यूज पाठवाव्या लागतील. जर तुम्हाला उलट्या सिक्वेन्सने किंवा विचित्र सिक्वेन्सने पाठवायचं असतील तर तो सिक्वेन्स इथे स्पेसिफाय करायचा, कॉलमच्या नावांचा सिक्वेन्स, आणि इथून त्याच सिक्वेन्सने व्हॅल्यूज पास करायच्या. आणि जर तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यूज ॲड करायचे असतील तर फक्त इथे एक टपल पास केलं गोल ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यूज, अशी कॉमा कॉमा देऊन तुम्ही अशा प्रकारे कॉमा कॉमा देऊन तुम्ही अशी नंबर ऑफ टपल्स ॲड करू शकता. ईच टपल इंडिकेट रोज. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण इन्सर्ट रेकॉर्ड 3 पद्धतीने, इन्सर्ट क्वेरी 3 पद्धतीने वापरू शकतो. DML डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ते कुठली क्वेरी बघितली? इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट या 3 क्वेरी बघणार आहोत. आधी आपण इन्सर्टचं करूया. इन्सर्टचे सिंटॅक्स 3 आहेत. एक कसं? इन्सर्ट इनटू टेबल नेम, व्हॅल्यूज. व्हॅल्यूजमध्ये काय? व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3 अँड सो ऑन. दुसरा सिंटॅक्स इन्सर्ट इनटू टेबल नेम, व्हॅल्यूज, आणि इथे टेबल नेमच्या नंतर आपण एक ब्रॅकेट देतो आणि या ब्रॅकेटमध्ये काय करतो? कॉलमची नावं देतो ज्या ऑर्डरने आपल्याला कॉलम पाहिजे. समजा कॉलम 3, कॉलम 2, कॉलम 1 अशी जर आपण नावं दिली तर इथे सुद्धा आपण काय करणार? व्हॅल्यू फॉर कॉलम 3, व्हॅल्यू फॉर कॉलम 2, व्हॅल्यू फॉर कॉलम 1 या सिक्वेन्सने आपण ॲड करू शकतो. त्याच्यानंतर तिसरी पद्धत बघितली मल्टिपल रेकॉर्ड्स ॲट अ टाईम इन्सर्ट करण्यासाठी. इन्सर्ट इनटू टेबल नेम, व्हॅल्यूज. अशा प्रकारे इथे अशा नंबर ऑफ व्हॅल्यूज आपण देऊ शकतो. व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3. ते खाली खाली घेऊया म्हणजे व्यवस्थित दिसेल. हे कसे असणार? कॉमा सेपरेटेड असणार. असे समोरासमोर घेतले तरी चालतात. अँड सो ऑन. मग शेवटी सेमिकोलन. To add a record in. आता हे जे पहिलं आहे
याच्यामध्ये आपण व्हॅल्यू कोणत्या सिक्वेन्सने पास केलेल्या आहेत, ज्या सिक्वेन्समध्ये आपण टेबलचे कॉलम डिफाईन केलेले आहेत त्या सिक्वेन्सने ॲड केलेले आहेत. टू ॲड अ रेकॉर्ड विथ व्हॅल्यूज इन ऑर्डर ऑफ columns defined while creating table. To add a record with values in order of columns, order म्हणजे काय, sequence, defined while creating table. नंतर ह्याच्यापेक्षा अजून सोपं जर मला याचं काय करता आलं तर ते सोपं करून इथे ही फाईल मी अपडेट करीन. त्याच्यानंतर हे आहे ते to add a record with values in custom orders of column. With custom order of column. Order म्हणजे काय, sequence. To add multiple records. To add multiple records म्हणजे हे एक झालं, हे एक झालं, डॉट 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 असे आपण कितीही करू शकतो आणि हे झालं शेवटचं, शेवटी सेमिकोलन येणार. मग आपण इथे इन्सर्ट क्वेरी बघितली. आता यानंतर पुढची क्वेरी आहे ती अपडेट. इन्सर्ट नंतर कोणती क्वेरी आहे, अपडेट. ही क्वेरी तुम्ही आतापर्यंत बघितलेली नाही, तर आता ही बघूया क्वेरी. तर सध्या आपल्याकडे जे टेबल आहे याच्यामधला समजा मला काहीतरी डेटा अपडेट करायचा आहे. ज्याचा ID 1 आहे त्याची सॅलरी किती कर, 9 लाख कर, असं जर मला लिहायचं असेल तर सिंटॅक्स काय आहे, अपडेट टेबल नेम. टेबल नेम काय, एम्प्लॉई. आपण रिनेम केलं ना, बघूया, चेक करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, रिनेम करून ते परत ड्रॉप केलं ना. हां, EMP आहे टेबल नेम. अपडेट टेबल EMP सेट. अपडेटमध्ये सेट शब्द येतो. सेट कोणत्या कॉलमची व्हॅल्यू सेट करायची आहे, सॅलरी या कॉलमची व्हॅल्यू सेट करायची आहे. सॅलरी इज इक्वल टू किती करायची आहे, 9 लाख. व्हेअर कोणाची व्हॅल्यू मला 9 लाख करायची आहे, ज्याचा ID 1 आहे त्याची. व्हेअर ID इज इक्वल टू 1 सेमिकोलन. आता इथे अपडेट डायरेक्ट टेबल नेम लिहायचा. अपडेट टेबल नेम नाही, ते अल्टरमध्ये येते, ते अल्टर टेबल नेम असं. अपडेटमध्ये टेबल शब्द वापरत नाही, डायरेक्ट टेबलचं नाव द्यायचं. मग रन करतो. रन केल्यानंतर इथे मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम करतो आणि याचा रिझल्ट बघतो. बघा इथे सॅलरी किती झाली, 9 लाख झाली. आता मला काय करायचं आहे, एकाच कॉलमची व्हॅल्यू मी चेंज केली ना. आता मला 2 कॉलमची व्हॅल्यू जर चेंज करायची असेल, मग ज्याचा ID 2 आहे त्याचं नाव इथे नारायण आहे ना, तिथे विष्णू व्हायला पाहिजे. आणि इथे 6 लाख आहे ना, त्या ठिकाणी 8 लाख व्हायला पाहिजे. तर काय करणार, अपडेट EMP सेट सॅलरी इज इक्वल टू 8 लाख. अजून कोणता कॉलम चेंज करायचा आहे, तर नेम, कॉमा नेम इज इक्वल टू विष्णू. नेम इज इक्वल टू विष्णू म्हणजे टेबलमध्ये मॉडिफाय करतोय आपण, चेंज करतोय. सॅलरी कॉलमची व्हॅल्यू 8 लाख करतोय आणि नेम या कॉलमची व्हॅल्यू विष्णू करतोय. कोणासाठी, तर ज्याचा ID 2 आहे त्याच्यासाठी. व्हेअर ID इज इक्वल टू 2. मग ही कमांड रन करतो आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचा रिझल्ट बघतो. बघा नारायण होता त्या ठिकाणी विष्णू नाव आलं आणि सॅलरीसुद्धा अपडेट झाली. मग मल्टिपल कॉलम जर मला अपडेट करायचे असतील तर मी काय करतो, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू देतो. कळलं ना, एका कॉलमला व्हॅल्यू दिली कॉमा, दुसऱ्या कॉलमला व्हॅल्यू दिली. अशाच पद्धतीने मी काय करू शकतो, व्हेअर ID इज इक्वल टू 2 ही एक कंडिशन दिली, अशी मल्टिपल कंडिशन देऊन सुद्धा मी अपडेट करू शकतो. मल्टिपल कंडिशनसाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा दोघांची नावं सेम असतील, फॉर एक्झाम्पल इथे एक रेकॉर्ड ॲड करूया. इन्सर्ट इनटू EMP व्हॅल्यूज
आणि रन केलं. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून बघितलं. इथे बघा दोघांची नावं गोविंद आहेत, बरोबर. आता समजा मला दोघातल्या एकाची सॅलरी अपडेट करायचं आहे ज्याचं नाव गोविंद आहे. तर इथे काय होणार बघा, अपडेट EMP सेट सॅलरी इज इक्वल टू 9 लाख व्हेअर नेम इज इक्वल टू गोविंद असं केलं. तर ज्याचं नाव गोविंद आहे त्याची सॅलरी 9 लाख कर. मग गोविंद नावाच्या ह्याच्यामध्ये किती जण होते, तर 2 जण होते, म्हणून दोघांची सॅलरी 9 लाख झाली. ह्या गोविंदची सुद्धा 9 लाख झाली आणि ह्या गोविंदची सुद्धा 9 लाख झाली. मग मला काय करायचं आहे, आता 2 कंडिशन वापरतो. आता मी अपडेट सॅलरी करताना काय करतो, अपडेट EMP सेट सॅलरी इज इक्वल टू 10 लाख. कोणाची सॅलरी 10 लाख कर, व्हेअर नेम इज इक्वल टू गोविंद अँड ID इज इक्वल टू 4. मग कोणत्या गोविंदची सॅलरी 10 लाख कर, तर इथे 2 गोविंद आहेत. नेम इज इक्वल टू गोविंद ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे 2 रेकॉर्ड्स आहेत, हे एक आणि हे एक, चौथा आणि 6वं. मग इथे काय म्हटलं, नाव गोविंद पाहिजे आणि ID 4 पाहिजे. नाव गोविंद आणि ID 4 म्हणजे कुठलं रेकॉर्ड, हे, याची सॅलरी 10 लाख कर. असं जर मी स्पेसिफाय करून रन केलं तर काय होणार, फक्त 4 ID वाला जो आहे, चौथ्या ID वाला आहे, त्याचीच सॅलरी इथे 10 लाख झालेली आहे बघा. ह्या ज्याचा ID 6 आहे त्याची झालेली नाही, कारण आपण इथे कंडिशन वाढवली. मग कंडिशन आपण मल्टिपल कंडिशन द्यायचे असतील तर आपण काय करतो, अँड ऑपरेटर वापरतो. काय वापरतो, अँड ऑपरेटर. मग असे किती ऑपरेटर आहेत, अँड आहे, ऑर आहे, असे वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत जे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. अँड ऑपरेटर काय करतो, ह्या दोन्ही कंडिशन मॅच व्हायला पाहिजे तरच सॅलरी अपडेट करणार, नाहीतर करणार नाही. आणि जर इथे ऑर असला तर ऑर काय करणार, दोघापैकी एक कंडिशन जर ट्रू असेल तरच ही सॅलरी अपडेट करणार. जर दोन्ही कंडिशन ट्रू होत असतील तर तो करणार नाही. मग अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर हे बुलियन अल्जेब्राचे कन्सेप्ट आहेत. हे ऑपरेटर्स आपण पुढे बघणार आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपण अपडेट कमांड बघितली. अपडेट कमांडचा सिंटॅक्स कसा, अपडेट टेबल नेम सेट, खाली लिहितो हां, सेट कॉलम नेमची व्हॅल्यू, कॉलम नेम 1 ची व्हॅल्यू 1 जे आपण चेंज करतोय व्हॅल्यू ना, म्हणून न्यू व्हॅल्यू देतो किंवा व्हॅल्यू असंच लिहितो, व्हॅल्यू 1 कॉमा कॉलम 2 ची व्हॅल्यू व्हॅल्यू 2. कॉलम 3 ची व्हॅल्यू 3 अँड सो ऑन असं आपण देऊ शकतो. अपडेट टेबल नेम सेट पहिल्या कॉलमची व्हॅल्यू कॉमा दुसऱ्या कॉलमची व्हॅल्यू कॉमा तिसऱ्या कॉलमची व्हॅल्यू असं आपण पाहिजे तेवढं देऊ शकतो. आणि शेवटी व्हेअर कंडिशन, व्हेअर कुठला तरी n कॉलमची व्हॅल्यू आपण इथे स्पेसिफाय करणार. म्हणजे काय, अपडेट टेबल नेम सेट सॅलरी इज इक्वल टू 9 लाख, नेम इज इक्वल टू विष्णू, व्हेअर ID इज इक्वल टू 4 अशा पद्धतीने. मग हा त्याचा काय झाला, एक सिंटॅक्स झाला. हे झालं अपडेटसाठी. त्याच्यानंतर तिसरी क्वेरी आहे DML स्टेटमेंटमधली, ती म्हणजे डिलीट क्वेरी. डिलीट. मग आता जर मला रेकॉर्ड्स याच्यामधली काही डिलीट करायची असतील, संपूर्ण टेबल मला ड्रॉप करायचं नाही आहे, तर मला काही रेकॉर्ड्स डिलीट करायची आहे, तर कुठली रेकॉर्ड्स मला डिलीट करायची आहे, तर ज्याचं नाव गोविंद आहे ते रेकॉर्ड डिलीट कर.
असं जर म्हणायचं झालं तर काय करणार मी, सिंटॅक्स कसा, डिलीट फ्रॉम टेबल नेम, डिलीट फ्रॉम टेबल नेम, टेबल नेम काय आहे, EMP. एवढंच जर करून मी रन केलं तर सगळी रेकॉर्ड डिलीट होणार. हां, आणि जर मी इथे कंडिशन दिली व्हेअर नेम इज इक्वल टू गोविंद, मग ज्या ज्या ठिकाणी टेबलमध्ये नाव गोविंद आहे ती रेकॉर्ड्स डिलीट कर, असा याचा अर्थ. रन केलं, आता रन करून झाल्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करतो, मग ते 4थं आणि 6वं रेकॉर्ड डिलीट झालं, ज्या ठिकाणी नाव काय होतं, गोविंद होतं. कळलं. जर मी असं केलं असतं तर व्हेअर नेम इज इक्वल टू गोविंद अँड ID इज इक्वल टू 4, तर दोन्ही रेकॉर्ड्स डिलीट झाली नसती. 2 गोविंद आहेत, एकाचा ID 4 होता आणि एकाचा ID 6 होता. मग इथे दुसरी कंडिशन मी काय दिली, ID इज इक्वल टू 4, मग 2 गोविंदपैकी ज्याचा ID 4 आहे तोच डिलीट होणार होता. कळलं ना. मी काय केलं, इथे एकच कंडिशन दिली, काय, व्हेअर नेम इज इक्वल टू गोविंद, ज्याचं नाव गोविंद आहे ते डिलीट कर. अशी 2 रेकॉर्ड सापडली त्याला गोविंद नाव असणारी, म्हणून त्यांनी 2 डिलीट केली. त्याच्याऐवजी जर असं लिहिलं असतं, ज्याचं नाव गोविंद पाहिजे आणि ID 4 पाहिजे, अशी रेकॉर्ड डिलीट करतं, असं एकच रेकॉर्ड होतं, मग ते एकच डिलीट झालं असतं. कळलं. मग अशा प्रकारे हे डिलीट कमांड आहे. मग याचा सिंटॅक्स कसा, पहिला आहे टू डिलीट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम टेबल, डिलीट फ्रॉम टेबल नेम, डिलीट फ्रॉम टेबल नेम ही कमांड आहे. टू डिलीट स्पेसिफिक कमांड फ्रॉम टेबल, delete from table name, delete from table name where आपण कंडिशन देऊ शकतो. कंडिशन काय, तर अशा पद्धतीने आपण कंडिशन्स देऊ शकतो. कळलं ना. जसं आपण काय दिलं होतं, ID 4 पाहिजे, नेम गोविंद पाहिजे, असं. मग थोडक्यात हेच जर सिंटॅक्स तुम्हाला छोटे करायचे झाले तर इथे तुम्ही काय करू शकता, व्हेअर कंडिशन असं लिहू शकता, म्हणजे जी काही तुमची कंडिशन असेल ती. मग इथे सुद्धा शॉर्ट करून तुम्ही काय लिहू शकता, व्हेअर कंडिशन, जी काही कंडिशन असेल ती. कळलं. मग अशा प्रकारे आपण काय केलं, DDL आणि DML स्टेटमेंट बघितली. DDL मध्ये आपण काय करतो, ऑब्जेक्ट मॉडिफाय करतो, भले ते डेटाबेस असू दे, टेबल असू दे, ट्रिगर असू दे, फंक्शन असू दे, प्रोसिजर असू दे, क्रिएट करणे, ड्रॉप करणे, त्यानंतर अल्टर करणे इत्यादी वेगवेगळ्या क्रिया त्यावरच्या बघितल्या, रिनेम करणे. आणि DML मध्ये काय करतो, त्याच्या आतमधला डेटा मॉडिफाय करतो, म्हणजे त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो, अपडेट करतो, डिलीट करतो, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर इथे पुढची कमांड होती DDL DML प्रमाणे इकडे शेवटी DQL आहे. याच्यामध्ये एकच कमांड आहे बघा, सिलेक्ट. ही सिलेक्ट कमांड काय करते, ते हे आपण जास्तीत जास्त वापरलेलं स्टेटमेंट आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, म्हणजे सिलेक्ट सगळे रो फ्रॉम EMP सगळे आलेले आहेत. मग मी इथे काय करतो, व्हेअर कंडिशन देतो. कंडिशन काय, व्हेअर सॅलरी ग्रेटर दॅन 6 लाख, व्हेअर सॅलरी ग्रेटर दॅन 6 लाख. मग 6 लाखपेक्षा जास्त सॅलरीवाले इथे दिसत आहेत, बरोबर, ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन 6 लाख. आणि ID लेस दॅन 3 असं जर मी दिलं इथे अँड टाकून, अँड ID लेस दॅन 3, मग ज्यांची सॅलरी 6 लाखपेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्या ID ची व्हॅल्यू 3 पेक्षा छोटी आहे अशी कोण आहेत, ही 2 रेकॉर्ड्स आहेत, बरोबर. मग हीच 2 रेकॉर्ड्स येणार आता मी रन करणार तेव्हा. म्हणजे सिलेक्ट क्वेरीचं काय झालं, सिंटॅक्स कसा झाला, सिलेक्ट स्टार म्हणजे काय, ही कॉलम्स रिप्रेझेंट करतो, फ्रॉम टेबल नेम व्हेअर
कंडिशन. मल्टिपल कंडिशन्स आपण अँड ऑपरेटर वापरून देऊ शकतो. म्हणजे हे काय झालं तुमचं DQL स्टेटमेंट. DQL म्हणजे काय, डेटा क्वेरी लँग्वेज. याच्यात एकच स्टेटमेंट येतं, ते म्हणजे काय, सिलेक्ट स्टेटमेंट. सिलेक्ट टू शो ऑल डेटा फ्रॉम टेबल. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. टेबल म्हणजेच काय, हे टेबल नेम. त्याच्यानंतर टू शो स्पेसिफिक डेटा फ्रॉम टेबल बेस्ड ऑन कंडिशन किंवा अगेन्स्ट कंडिशन. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम व्हेअर कंडिशन जी काय असेल ती, ID लेस दॅन अमुक अमुक, सॅलरी ग्रेटर दॅन अमुक अमुक, जे काही तुम्हाला कंडिशन द्यायची असेल ती. आणि तेच जर मला कॉलम्स, स्पेसिफिक कॉलम्स पाहिजे असतील तर काय करणार मी, टू शो स्पेसिफिक, टू शो डेटा फ्रॉम स्पेसिफिक कॉलम ऑफ टेबल. तर तिथे मी काय करणार, सिलेक्ट त्या कॉलमची नावं, कॉलम नेम 1, कॉलम नेम 2, कॉलम नेम 3 अँड सो ऑन अप टू कॉलम नेम n पर्यंत आपण करू शकतो फ्रॉम टेबल नेम. आणि जर पुढे आपल्याला कंडिशन द्यायची असेल तर आपण ती कंडिशन देऊ शकतो. अगेन्स्ट कंडिशन. इथे फक्त पुढे काय येणार, व्हेअर कंडिशन जी काय असणार ती. मग अशा प्रकारे DQL स्टेटमेंट आपण बघितलं. आणि आता 10 वाजलेले आहे, टाइम आपला संपलेला आहे. तर याच्यामध्ये काय कोणाला डाऊट आहे का? ह्या सगळ्या तुम्ही एक्झिक्यूट करून बघा कमांड, तर तुम्हाला पटापट समजत जाणार. समजलं? प्रसाद, कन्सेप्ट लक्षात आले का? काय काय कोण बोलतंय? कन्सेप्ट लक्षात आले ना? मग हे आता ही व्हिडिओ जेव्हा मी टाकणार यूट्यूबवरती, तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या कमांड्स एक्झिक्यूट करून बघा तुमच्याकडच्या MySQL वरती. ठीक आहे? आणि काय कळत नसेल तर तेव्हाच्या तेव्हा विचारा. विदिशा, नेहा, सबीना, आयेशा, प्राची. हां ठीक आहे. तर मीटिंग तुम्ही लिव्ह करू शकता. जर कोणाला काही डाऊट विचारायचा असेल तर थांबू शकता.